चुंबकीय लेव्हिटेशनमुळे तरंगणाऱ्या पेनाचं हे खेळणं बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक बाटलीचा प्रोपेलर, 3 रिंग चुंबक, रिफिलचे तुकडे, प्रेस बटन, सायकलचा स्पोक, डिंक आणि रबराचा एक तुकडा. सुरुवातीला सायकलच्या स्पोकचं एक टोक वळवून त्याचा लूप तयार करा. यासाठी पकडीचा वापर करता येईल. नंतर थोड्या अंतरावर स्पोक काटकोनात वळवून घ्या आणि स्पोकचं दुसरं टोक वळवून एक त्रिकोण बनवा जो बेस बनेल. हा झाला आपला स्पोक वळवून तयार. आता एका प्रेस बटनाचा अर्धा भाग घ्या आणि तो स्पोकच्या लूपमध्ये बसवा. जर तो सैल असेल तर तो चिकटवून घ्या. आता रबराच्या बेसमध्ये त्रिकोणी खाच करून त्यात स्पोकचा बेस बसवून घ्या. प्रेस बटनाच्या बरोबर खाली रबरामध्ये छिद्र करून त्यात एक कडक स्ट्रॉचा तुकडा घट्ट बसवून घ्या. एका जुन्या बॉलपेनच्या रिफिलचं लिहायचं टोक काढून घ्या आणि ते एका दुसऱ्या बॉलपेनच्या मागच्या बाजूला लावून घ्या. जुन्या बाटलीच्या तोंडाकडच्या भागातून पाती कापून आणि वळवून एक प्रोपेलर तयार करा. बाटलीच्या झाकणामध्ये एक छिद्रही करून घ्या. लिहायची टोकं दोन्ही बाजूला असलेलं आपलं पेन झाकणाच्या छिद्रात सरकवा. पेन छिद्रामध्ये घट्ट बसलं पाहिजे. आता 3 साधे रिंग चुंबक घ्या. विजातीय ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात आणि चुंबकाचे सजातीय ध्रुव मात्र विकर्षित करतात. पेनामध्ये एक रिंग चुंबक घट्ट बसवा आणि दुसरा चुंबक त्याच ध्रुवाकडून बेसच्या स्ट्रॉमध्ये ठेवून चिकटवून घ्या. आता जर पेनाचं टोक स्ट्रॉमध्ये घातलं तर सजातीय ध्रुव एकमेकांसमोर आल्याने बेसमधला आणि पेनचं चुंबक एकमेकांना प्रतिकर्षित करतात आणि म्हणून पेन तरंगायला लागतं. पेनचं वरचं टोक प्रेस बटनात अलगद ठेवा. हे पहा सजातीय ध्रुवांमधलं विकर्षण. आता तयार खेळणं पंख्याखाली धरा. पंख्याची हवा प्रोपेलरच्या पात्यांना लागेल आणि तो गरगर फिरेल. त्याचबरोबर पेनही फिरेल. हा आहे फिरत्या पेनाचा साईड व्ह्यू. पेन तरंगत असल्याने घर्षण कमी असतं आणि त्यामुळेच ते बराच वेळ गरगर फिरत राहतं. आहे की नाही मस्त गरगर फिरणारं पेन? हे आहे ह्या खेळण्याचं एक व्हेरिएशन. हे व्हेरिएशन फक्त फ्रेममध्ये आहे. इकडे स्पोकच्या ऐवजी फ्रेम जुनी सीडी आणि पेन्सिल वापरून केली आहे. असं हे खेळणं बनवा आणि त्याची खूप मजा घ्या.